नमस्कार मंडळी, आज आपण मस्त झणझणीत चमचमीत असं सोया चंक्स कॉर्न मसाला करणार आहोत आणि तेही अगदी सोप्या साध्या सरळ पद्धतीने आणि घरच्या घरी। तर अशी हेल्दी रेसिपी चला पाहूया। सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे। इथे मी आगरी पद्धतीचं मोठं मीठ घेतलेलं आहे आणि आता सोया चंक्स, तर इथे मी छोटी साइज घेतली आहे, तुम्ही मोठी सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारची छोटी साइज इथे मी घेतली कारण की ह्याच्यामध्ये पाणी पटकन ॲब्झॉर्ब होतं आणि ह्याच्यातील जे आपल्याला जेव्हा आपण ह्याच्यातून पाणी काढतो तेव्हा ते पटकन निघतं। इव्हन जो आपण मसाला कोटिंग करतो तो सुद्धा छानपणे सगळीकडे लागतो। तर हे तुम्ही बघू शकता एवढं हार्ड असतं आणि हे पाण्यात टाकल्यानंतर ह्याच्यातील जे काही वास आहे किंवा काही गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि खूप सॉफ्ट होतं। तर आता आपण ह्या गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। 1 मिनिटाकरिता आपण हाय फ्लेमवर आधी मिक्स करणार आहोत म्हणजे ते सॉफ्ट होतात आणि त्यानंतर आपण हे गॅस बंद करून गरम पाण्यामध्येच मिक्स करून हे फुलतात इतकं आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे फुलतात। आता ह्याच्यामधील हे जे गरम पाणी आहे हे आपण फेकून देणार आहोत आणि आता ह्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे। म्हणजे थंड पाणी घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यातील जे ॲब्झॉर्ब केलेलं पाणी आहे हे काढायला पटकन मदत होते। तर अशा प्रकारे आता ह्याच्यातील सर्व पाणी आहे काढून टाकायचं आहे। जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। आता हे पाणी आपण फेकणार आहोत आणि हे चंक्स आता आपण ह्याला कोटिंग करायचा मसाला तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथिंबीर, थोडासा पुदिना, लसूण आणि आलं, आपल्याला ह्या प्रमाणात हे सर्व एकत्र करून ह्याची पेस्ट तयार करायची आहे। एका भांड्यामध्ये थोडंसं दही घ्यायचं आहे आणि दही घेतल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे फेटायचं आहे। फेटल्यामुळे काय होतं तर आपली जी कोटिंग आहे ही छान स्मूथ अशी तयार होते। त्यानंतर हिंग, हळद, जिरेपूड, बडीशोप पूड, लाल तिखट मसाला आणि मीठ हे सर्व साहित्य घेऊन हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला हा जो हिरवा वाटण आहे हा सुद्धा घेणार आहोत। सर्व काही आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे। म्हणजे हा जो कोटिंग करण्यासाठी किंवा मॅरिनेशनसाठी जो आपण मसाला तयार केलेला आहे हा व्यवस्थित आपल्याला सर्व सोया चंक्सला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 10 ते 15 मिनिटांकरिता हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं मॅरिनेशनचं आपलं प्रोसेस जी आहे ती झालीच आहे। आता आपण 15 ते 20 मिनिटांनंतर ह्याची पुढील तयारी काय आहे ते पाहूया। तर 15 मिनिटांनंतर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच आपला हा जो कांदा आहे हा व्यवस्थित असा परतून होतो। आपल्याला पूर्णपणे हा तांबूस कलरचा करायचा नाही आहे। तर अशा प्रकारे हा सॉफ्ट झाल्यानंतर थोडासा आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत। मीठ ॲड केल्यामुळे काय होतं तर आपला जो कांदा आहे हा परतून घेण्यासाठी आपल्याला लवकर मदत होते। तर अशा प्रकारे आपण हे मीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित परतून घ्या। हे परतून होईपर्यंत आपण नेक्स्ट पेस्ट तयार करणार आहोत। तर इथे मी टोमॅटो आणि थोडेसे काजू घेतले आहेत, ह्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। आता तोपर्यंत इथे जो कांदा आहे हा व्यवस्थित असा गुलाबी रंगाचा झाला आहे। त्यामध्ये आता थोडीशी आपण हळद ॲड करणार आहोत। हळद ॲड करून झाल्यानंतर इथे मी घरगुती लाल तिखट मसाला ॲड करणार आहे, अगदी थोडंसंच, कारण आपण मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे। आता ही तयार केलेली टोमॅटो आणि काजूची पेस्ट ह्यामध्ये घ्यायची आहे।
जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट पाहायलासुद्धा विसरू नका। आता ही व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झाल्यानंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी ह्याच्यामध्ये घेतलं आहे। या सोया चंक्सला छान असं कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर यूज केलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडासा कलरचा सुद्धा वापर करू शकता, नसेलच तर नाही यूज केलं तरीसुद्धा चालेल। इथे मी फक्त रंग खुलून येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा पावडरचा वापर केला आहे। आता मी 10 ते 15 मिनिटांकरिता झाकण देऊन हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपले हे मॅरिनेट केलेले सोया चंक्स हे सर्व असे व्यवस्थित आपल्याला घ्यायचे आहेत। पूर्ण जो तयार केलेली जी ग्रेव्ही आहे ही सोया चंक्सला लागेल असं मिक्स करून परत मी हे 7 ते 10 मिनिटांकरिता झाकण देऊन लो फ्लेमवर हे मी शिजवून घेणार आहे। 7 ते 10 मिनिटातच आपला जो सोया चंक्स आहे हा व्यवस्थित शिजून तयार होतो। त्यानंतर आता मी इथे मका घेतला आहे। मका मी आधीच साफ करून ठेवला होता। आता तुम्ही विचार करत असाल की आधीच का नाही टाकलं, तर मका आहे ना हा लवकर शिजतो, सोया चंक्सला वेळ लागतो। जर आपण आधीच टाकला ना तर मक्यामधील जो क्रंचीपणा आहे तो निघून जातो, तर थोडासा आपल्याला मका कच्चाच असेल तर खूप टेस्ट चांगली येते। त्यानंतर आता इथे मी गरम मसाला ॲड केला आहे, कसुरी मेथी आणि कोथिंबीर। आता सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आणि 5 ते 7 मिनिटांकरिता परत एकदा झाकण देऊन हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। मका आपल्याला एकदमसुद्धा शिजवायचा नाही, 5 ते 7 मिनिटात ह्याची टेस्ट आपल्याला मिळून जाते। आता आपण हे 5 ते 7 मिनिटांकरिता हे शिजवून घेऊया। आता इथे मी हे ओपन करणार आहे, तर आपला मस्त असा सोया चंक्स कॉर्न मसाला रेडी आहे आणि ह्याची टेस्ट खूप अप्रतिम सुंदर लागते। लहान मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता, संध्याकाळी एक नाश्ता म्हणून तुम्ही नुसतंच खाऊ शकता। एखाद्याला भाजीचा खूपच कंटाळा येत असेल तर तुम्ही ही भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, खुश रहा, मस्त रहा। धन्यवाद।